नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। नवीन वर्ष येतोय आणि नवीन वर्षासोबत येतोय मकर संक्रांत। हो, अगदीच लहान बाळापासून नववधूपर्यंत, छोट्यापासून मोठ्यापर्यंत हा सण खास आहे आणि ह्या खास सणांसाठी बनवले जातात हलव्याचे दागिने आणि म्हणजेच तिळगुळ आणि तिळाचे दागिने। यात आपण कशा वेगवेगळ्या पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी हे दागिने कसे बनवू शकतो हे आज पाहणार आहोत आणि तेही लहान बाळांसाठी, म्हणजेच अगदी वेगळ्या पद्धतीने। त्यामुळे हा व्हिडिओ अगदी स्टार्ट टू एंड व्यवस्थित पहा, म्हणजे तुम्हीही घरच्या घरी असेच हलव्याचे दागिने बनवू शकाल। चला तर मग सुरू करूया। इथे मी गोलाकार कार्डबोर्ड कट करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे स्टोन स्टिक करून घेत आहे आणि त्याभोवती हे आपले हलवा स्टिक करून घेणार आहे। आता जर तुमच्याकडे ग्लूगन नसेल तर तुम्ही फॅब्रिक ग्लूचाही वापर करू शकता। हो, चमच्याचा वापरही आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तुम्हाला लवकरच त्या व्हिडिओमध्ये कळेल की नक्की आपण कशासाठी याचा वापर करणार आहोत। याआधी आपल्याला 2 पदरी धागा ओवून घ्यायचा आहे सुईमध्ये। अगदी नॉर्मल पण अगदी मजबूत असा धागा इथे तुम्हाला घ्यायचा आहे आणि तिथे मी अशा प्रकारे एक ब्लॅक आणि 2 शायनिंग मण्या मी इथे घेतल्या आहेत आणि त्या मी इथे स्टिक करून घेणार आहे। अगदी नाजूक स्मूथ अशा मण्या तुम्हाला घ्यायच्या आहेत, कारण लहान बाळासाठी आपण ही ज्वेलरी बनवत आहोत। तर चुकूनही अगदीच टोचणारे किंवा अगदीच हार्श सरफेस असलेले मण्या घेऊ नका। अगदी स्मूथ सरफेस असलेले मण्या घ्या आणि त्या इथे अगदी हाफ म्हणजे अर्ध्या हातभर मी इथे ओवून घेतले आहे, तुम्ही इथे पाहू शकता। आता इथे मी स्पून कशासाठी वापरला आहे, असा आपण हा धागा याच्यात होल्ड करू शकतो। त्याला तुम्ही पाहू शकता की मी इथे सेलो टेप त्याला फिक्स करून घेतली आहे, म्हणजेच आपण जेव्हा काम करू ना तेव्हा आपला जो हा दोरा आहे आणि आपले हे जे मण्या आहेत त्या इथे अशा हलणार नाहीत, म्हणजे आपल्याला जे ह्याच्या पुढे काम करायचं आहे ते आपण व्यवस्थितरित्या करू शकू। यापेक्षा सोपी पद्धत म्हणजे बसून तुम्ही अंगठ्याला अगदी गजरा विणतो किंवा बाकीच्या गोष्टी करण्यासाठी धागा आपण होल्ड करण्यासाठी अंगठ्याचा वापर करतो, तसंही तुम्ही तुमच्या पायाच्या अंगठ्याचा वापर करू शकता। पण इथे मी ही सोपी पद्धत दाखवली आहे। तुम्ही इथे पाहू शकता की 1 मनी आणि 2 गोल्डनच्या मध्ये, म्हणजेच 1 मनी ब्लॅक मनी आणि 1 गोल्डन मनीच्या मध्ये मी असं तीळ किंवा हे जे हलवा आहे आपला तो मी इथे होल्ड केला आहे आणि त्याला खालच्या मनाने हलक्या हाताने प्रेस केलं आहे। काय होईल, तो फिक्स तर होईल पण तो जास्त काळ राहील तसा राहील हे सांगता येत नाही आणि म्हणूनच त्याला फिक्स करण्यासाठी आपण इथे फॅब्रिक ग्लूने त्याला स्टिक करून घेणार आहे। मुळातच यूट्यूबवर अवेलेबल असलेल्या सगळ्याच व्हिडिओमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की त्याचं होल्ड केलं तरी काफी आहे किंवा इनफ आहे, पण मला असं वाटतं की ते तेवढं इनफ नाही आहे। धाग्यामध्ये हे जास्तीत जास्त एवढा वेळ होल्ड होऊन राहणार नाही, त्यामुळे प्रत्येक हलव्याला असं तुम्हाला आपला धागा फाकवायचा आहे, हे तिळगुळ किंवा हे जे हलवा आहे तो फिक्स करायचा आहे, खालच्या मण्याने त्याला एकदम टाईट करून घ्यायचं आहे आणि फॅब्रिक ग्लूने त्याला फिक्स करून घ्यायचं आहे। हे प्रत्येक स्टेपला तुम्हाला करायलाच हवं। जर तसं केलं तर तुमचा तो तीळ आहे किंवा तिळगुळ आहे ते त्या धाग्याला व्यवस्थितरित्या फिक्स होऊन राहील आणि ते जास्तीत जास्त वेळेपर्यंत तुम्ही ही ज्वेलरी वापरू शकाल। जर तुमच्याकडे फॅब्रिक ग्लूही नसेल तर तुम्ही फेविबॉन्ड किंवा फेविकॉलचाही वापर करू शकतो, पण फेविकॉलने काय होणार आहे, त्याची जी शक्यता आहे ते होल्ड करून राहण्याची ती थोडी कमी असेल आणि म्हणूनच तुम्ही इथे फॅब्रिक ग्लूचा वापर करा। इथे मी मध्यभागी जो आपण पेंडंट बनवून घेतला होता आधी तो मी इथे स्टिक करत आहे आणि तशा पद्धतीने त्याला खालच्या साईडनेही तेवढ्याच आकाराचा एक गोलाकार स्टिक करून घेतला आहे, म्हणजे आपलं पेंडंट आपल्या या नेकलेसमध्ये व्यवस्थितरित्या स्टिक होईल। बोरणांच्या लहान मुलांच्या ज्वेलरीमध्ये माळ, अगदी हातात घालायची एखादी बांगडी किंवा बाजूबंद, कमरपट्टा, अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही अशा सेम पद्धतीने बनवून ठेवू शकता। लहान मुलं आहेत आणि म्हणून त्यांना न टोचणारं आणि अगदी सिंपल अशा ज्वेलरी आपण घरच्या घरी बनवू शकता। लहान मुलांसाठी अगदी घरच्या घरी, अगदी नववधूसाठी सुद्धा मंगळसूत्र आणि अशा बऱ्याच काही गोष्टी आम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत, तर नक्कीच आमच्या चॅनलला व्हिजिट करा। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला
अगदी हलव्याचे दागिने बनवण्याची ही सोपीशी पद्धत कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून जरूर कळवा. आणि हो, हा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि घरच्या घरी हलव्याचे दागिने, बोरणांसाठीचे दागिने नक्कीच बनवा. मुलांच्या क्राफ्टसाठी, ड्रॉइंगसाठी आमचे अजूनही 2 चॅनल आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या चॅनललाही तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि आमचे ह्या नवीन नवीन आयडियाज जर तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. धन्यवाद.